एप्रिल महिन्यात ज्या ताईंच्या मुलग्याचं लग्न झालं होतं, त्यांच्याच मुलीचं लग्न लगेच ठरलं होतं. त्यामुळं त्या लग्नासाठी आम्ही कोल्हापूरवरून गेलो होतो आणि छान असं लग्नाच्या नेमकंच अक्षताच्या वेळेतच पोचलो होतो. कारण इथून जायला आवरावर जायला 2 दिवस गावी जायचं म्हटल्यानंतर इथलं पण सर्व आवरावर करूनच मग जावं लागतं. त्यामुळं इथली सर्व व्यवस्थित आवराआवर आणि नियोजन व्यवस्थित करून मग निघालो. आणि इथं मी जशी आहे तशीच गेली होते. काही मेकअप नाही, काही नाही. मला थोडं पण काहीच करायला मिळालं नव्हतं आणि पटकन, कारण इथून जाताना 2 दिवसाची आमची पण तयारी व्यवस्थित घेऊन करणं होतं. आणि मुंबईवरून येणारे सगळे मित्र सर्कल, मुंबईचे लोक जे आमचे पहिल्यापासूनचे जे मैत्री सर्कलमधले आहेत, ते पण सगळेजण भेटले आम्हाला तिथं गेल्यानंतर. आणि तिथं गेल्यानंतर नेमकंच अक्षताच्या टायमिंगमध्ये पोचल्यामुळं कसंच खूप दगदग झाल्यासारखं झालं होतं. आणि थोडा वेळ जाऊन खूप लोकं भेटतात, पण कसं होतं प्रत्येक वेळेलाच आपल्याला म्हणजे मोकळीकतेनं म्हणजे एवढं मी करू शकत नाही. कारण जेवढं आपण इतकं इमोशनल होतो, म्हणजे आपले जे जवळचे लोक आहेत ते जुने भेटल्यानंतर आपण गप्पा वगैरे ह्याच्यात आपण हे सगळं करायला विसरूनच जातो, व्हिडिओ वगैरे करायला. आणि इथं मस्त अशी अक्षता झाल्यानंतर गर्दी झाली आणि जेवण वगैरे खूप उन्हाचं हे असल्यामुळं आम्ही जेवण करून परत निघालो. आणि तिथून निघताना दादाजी आमच्या गावातील मुंबईवरून डायरेक्ट तिथं आले होते. त्यांना पण गावाकडे यायचं होतं आणि जाताना आणि एक दुसरं लग्न त्यांना अटेंड करायचं होतं. तिथं मुश्रीफ सर वगैरे यायचे होते म्हटल्यावर थोडा वेळ आम्ही पण तिथं थांबलो आणि तिथून मग पुन्हा आपल्या गावी जायला निघालो. निघताना आणि गावी यायला निघालो. आता दुपारचा वेळ तसा आमच्याकडे भरपूर वेळ होता. मग म्हटलं घरी आल्यानंतर दादांना त्या सोडला आणि नंतर मग आमची पण शेडवर जेवढी होती तेवढी यात्रा जवळ आली होती. त्यामुळं साफसफाई वगैरे पूर्ण करायची होती आणि त्यामुळं शेडवर आल्यानंतर पूर्ण साफसफाई पण करून घेतली जेवढं होईल तेवढं. आणि खूप कंटाळा आला होता सगळ्या लवकर निघाल्यामुळं, प्रवासामुळं, आणि ऊन पण होतं. आणि आणि गावी निघालो आणि जाताना म्हटलं गेल्यानंतर आता वेळ तर आपल्याकडे भरपूर होता, कारण दुपारच्या वेळाने 2 दिवस असं वरची कामं पण बऱ्यापैकी करायची होती. आणि तसंच आवरलं सगळं घरातलं तिथलं पण. आणि नंतर मग आईकडे गेलो. आईकडे गेल्यानंतर आबाजींना भेटायचं होतं. हॉस्पिटलमधून आल्यावर भेटलोच नव्हतो. आणि आबाजींची तब्येत आता बऱ्यापैकी व्यवस्थित होती. इथं आई संध्याकाळचा चहा आबाजींनी घाई केली, चहा करून द्या असं चालू होतं. आबाजींचं नेहमी चालू असते. आणि इथं आबाजी सकाळी उठल्यानंतर त्यांचं आईच्या पाठीमागून काही ना काहीतरी करत असतात असं. आणि खूप म्हणजे त्यांनी कवर केली आपली तब्येत. इथं सगळ्यांच्या बरोबर सगळ्या जे भेटले होते त्यांच्यासोबत आपल्या मैत्रिणींच्याबरोबर फोटो वगैरे काढले, आबाजींच्या बरोबर पण. आणि आईची पण अधिक महिना येणार होता म्हटल्यावर मी ओटी पण घेऊन गेले होते, कारण वर्षभर काहीच कपडे वगैरे द्यायला चालतच नव्हते. त्यामुळं तिची म्हटलं ओटी भरून घेऊया आता गेले तर तशी. आणि तिची ओटी भरून वगैरे आम्ही आलो होतो. आणि पुढं कारण जाणं होते, कारण एवढी दगदग झालेली आहे ह्या सीझनच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळं जाणंच परत लवकर होणार नाही. त्यासाठी मी म्हटलं आधीच आपण जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करून येऊया, म्हणून त्या तयारीनंच मी गेले होते. आणि सकाळचं उठून तिलाही मुहूर्तमेढीला वगैरे जायचं होतं. मग मी पण जेवण आवरायला चालू केलं, कारण तसंच आलं तर तिलाही थोडंसं बरं वाटणार नाही, म्हणून घाई गडबडीत न येता मग सगळं आवरलं. आणि मग म्हटलं आवरून तिला मी भांडी वगैरे घासते म्हणताना नाही, ती म्हणायला लागली तू जेवण कर, मी तोपर्यंत हे आवरून घेतो, कारण पडतील तसं मग. आणि आबाजींनाही बघून बरं वाटलं, म्हणजे त्यांची तब्येत बऱ्यापैकी व्यवस्थित झाली होती आणि खूप काळजी वाटत होती. आणि कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, काळजी घ्या, बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.